समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी. ही एकादशी अधिक विशेष मानली जाते, कारण या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबत पितरांचे सुद्धा आपल्याला नामस्मरण करायचे असते. असे मानले जाते की या दिवशी ब्राह्मणांना आदरपूर्वक घरी बोलावून जर आपण त्यांना जेवण दिले किंवा आपल्या क्षमतेनुसार जर आपण त्यांना दान केलं तर आपले पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. तसेच पहा, एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित असते आणि या दिवशी आपण एकादशीचं व्रत देखील करत असतो. पण इंदिरा एकादशी हे व्रत पितृपक्षामध्ये असते. त्यामुळे व्रत करणार जे पण लोक किंवा जे पण व्यक्ती व्रत करतात त्यांनी काही नियम हे लक्षात ठेवायचे आहे, असे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं. जसं की आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. व्रत सुरू करण्यापूर्वी दशमी तिथीला पवित्र नदीत तर्पण अर्पण करावे व स्नान करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. स्वतः भोजन करावे आणि दशमी तिथीला सूर्यास्तानंतर अन्न खायचं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशी तिथीला सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करायचा आहे आणि श्राद्ध तर्पण करून पुन्हा ब्राह्मणांना भोजन द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला दान देऊनच उपवास हा आपल्याला सोडायचा असतो. आता जे पण एकादशीचं व्रत करतात त्यांनी हे नियम आवर्जून लक्षात ठेवायचे आहे, कारण ही इंदिरा एकादशी पितृपक्षामध्ये आल्यामुळे आपल्याला काही नियमांचं पालन हे करायचंच असतं. पण आता जे व्रत करत नाही त्यांनी या नियमांचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल. तसेच आपल्याला या इंदिरा एकादशी दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करायचे असतात. जर आपण हे उपाय आपल्या घरामध्ये केले तर त्याचासुद्धा आपल्याला खूप फायदा होत असतो. तर आपल्याला या एकादशीच्या तिथीला आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे. जर आपण हे स्वस्तिक आपल्या घरामध्ये काढलं तर आपल्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होईल आणि 7 जन्मांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल. बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो, पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपलं नशीब साथ देत नाही. आपल्याकडे अलक्ष्मी असते. यामुळे आपण कितीही कष्ट आणि मेहनत केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची लक्ष्मी प्राप्ती होत नाही. कधीकधी कष्ट आणि मेहनत करून लक्ष्मी प्राप्ती झाली तरी आपल्याकडे ती अखंड स्वरूपात राहत नाही. कोणत्या कारणातून आलेली लक्ष्मी ही घरातून काढता पाय घेत असते. घरामध्ये अलक्ष्मी असते, हातात अलक्ष्मी असते. यामुळे पैशांच्या अडचणी या वारंवार आपल्यावरती येत असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी देखील येत असते. म्हणून हा उपाय जर आपण एकादशीला आपल्या घरामध्ये केला तर आपल्या पैशांच्या अडचणी नक्कीच दूर होतील. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकचा सूचक अर्थ असा कल्याण होतो. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, श्री गणेश अशा अनेक देवांचा समावेश असतो. शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. आणि या स्वस्तिकाची आडवी रेख म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेख म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वस्तिकचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळ असून श्री ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहेत. स्वस्तिकमध्ये एकूण 5 बिंदू असतात. 4 बिंदू हे 4 रेषांमध्ये आणि 5वा बिंदू 2 रेघा छेडतात तेथे मध्यबिंदू असतो. तर आपल्याला या एकादशी दिवशी पहिलं स्वस्तिक हे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती काढायचं आहे. किंवा उंबरठ्यावरती जागा नसेल तर बाहेरच्या साईडला तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक तुम्ही तांदळाने काढू शकतात किंवा रांगोळीने काढलं तरीसुद्धा चालेल. हे स्वस्तिक तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती डाव्या किंवा उजव्या बाजूला काढायचं आहे आणि काढल्यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. यानंतर त्या स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्या मुख्य दरवाज्यामधून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि ती लक्ष्मी आलेली आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहावी म्हणून आपल्याला एक स्वस्तिक घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. यानंतर दुसरं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे.
देवघरामध्ये हे स्वस्तिक काढताना तुम्ही एका प्लेटमध्ये काढू शकता किंवा देवघरामध्ये खाली देखील काढू शकता. तर ती सुद्धा तुम्ही एक तांदळाने काढू शकतात किंवा रांगोळी तुम्ही हे स्वस्तिक काढू शकतात किंवा तुम्ही कुंकवाने हे स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यावरती सुद्धा आपल्याला आपल्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून त्या स्वस्तिकवरती ठेवायचा आहे. जर आपण देवाजवळ स्वस्तिक काढलं आणि त्यावरती जर दिवा लावला तर स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे आपल्या पुराणामध्ये म्हटले जाते. भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे. आणि यानंतर आपल्याला एक स्वस्तिक हे तुळशीजवळ काढायचं आहे. तुळशीला आपल्याला जे वृंदावन असतं त्या वृंदावनवरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही रांगोळीने त्या वृंदावनजवळ एक स्वस्तिक हे काढायचं आहे. आणि तिथे सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती सुद्धा तुम्हाला तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा त्या स्वस्तिकवरती काढून तिथे तुम्हाला लावायचा आहे. असे हे 3 स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घरामध्ये या एकादशीला आवर्जून काढायचे आहे. या 3ही ठिकाणी आपण जर पूजा केली, स्वस्तिक काढले तर तिथून आपले लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होत असतात. पैशांच्या अडचणी आपल्याला येत असतील तर त्या अडचणीसुद्धा दूर व्हायला सुरुवात होते. घरामध्ये दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर तीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होते. घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि आलेल्या लक्ष्मीमध्ये अगदी भरभरून वाढ होते. म्हणून हे 3 स्वस्तिक आपल्याला या एकादशी दिवशी आवर्जून काढायचे आहे. स्वस्तिक काढल्यानंतर 3ही स्वस्तिकला हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे. आणि या 3ही ठिकाणी आपल्याला मनोभावेने प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. हा उपाय तुम्ही करून पहा. हा उपाय केल्यानंतर खरोखर तुम्हाला त्याचा 100% त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसून येईल आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मासिक पाळी आहे, सुतक आहे, मग हा उपाय करावा का? तर अजिबात नाही. मासिक पाळी आणि सुतकामध्ये कोणतेही उपाय करायचे नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगत असते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.